प्रमाणाची एक तिच्यासारखी एक स्त्री आपण म्हणतो जुळवा बहीण वगैरे, जुळी बहीण, त्याप्रमाणे आणि त्या छायेला आणि जिवंत केलं आणि त्या छायेला आज्ञा केली की तू सूर्यदेवाची सेवा कर. ते सांगितलं तसं आणि ती मात्र ते सूर्यदेवाचं तेज सहन होण्यासाठी आणि महादेवाची भक्ती करण्यासाठी निघून झाला का प्रकार. असे काही दिवस चालता काही दिवस गेले. छायेला देखील आणि सूर्यदेवापासून दिवस गेले, परंतु कालांतराने ते सूर्यदेवाला ते देव त्यांना अंतर्मनाने माहीत झालं की ही सज्ञादेवी नसून ही छाया. सूर्यदेव नाराज झाले. ते सज्ञेकडे गेले, तिला विनवणी केली. त्यावेळी तिची मात्र पूर्ण झालं आणि ते पुन्हा सज्ञेला आपल्या बरोबर घेतलं, परंतु छायादेवी मात्र त्यांच्यापासून दूर राहिली. प्रकार असा झाला, छायादेवीला अतिशय नैराश्य निर्माण. ती म्हटली माझी चूक का, मला सज्ञादेवीने सांगितलं की तू देवाची सेवा कर, मी थांबले, यात माझा दोष का. ती देखील निराशाच्या पोटी मग महादेवाची भक्ती करायला तिने इतकं जप केलं तर तिने अन्न पाण्याविना ती आणि तपाला बसली. घोर असं केलं. त्या घोर तपामध्ये तिच्या पोटामध्ये जे बाळ होते ते मात्र अन्न पाण्या वाचून हे झालं, शिष्ट झालं, कठीण झालं. आणि ज्यावेळी तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी महादेवाने तिला वरदान दिलं, म्हणजे तुला अतिशय तेजस्वी, अतिशय बलवान, न्याय देवता, कर्मफल दाता आणि प्रखर असा प्रतापी आणि पुत्र प्राप्त झाला. आणि खरोखर आणि या आजच्या दिवसाला आणि शनिदेवाचे ब्रह्ममुहूर्तावर आणि परंतु जन्म झाला काय प्रकार झाला, ते अन्न जर पाण्यापिण्यात चाललं होतं त्याच्यामुळे ते असं कठीण असा काळसर निरसर असा तो गोळा. शनी शिंगणापूरची देखील तीच कथा आहे. असा प्रकार असा धोधो पाऊस पडत होता. इतका पाऊस पडला का ओढे नाले वाहू लागले आणि त्या ओढ्या नाल्यामध्ये एक 5 ते 6 फुटाची एक शिळा वाहत होता. शनी शिंगणापूरला देखील शनिदेवाचे भक्त होते. ते शनिदेवाची अतिशय भक्ती करत होते. त्यांनी शनिदेवानी त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं की अरे मी तुझ्यासाठी आलो नाही तुझ्या गावात आणि तू मला घेऊन जा आणि चौथारा मध्यभागी गावाच्या मध्यभागी माझा चौथारा माझी स्थापना. परंतु प्रकार काय झाला त्यावेळी तिथे काही गुरुजी होते. त्यांनी त्याला काठीनं थोडस असं टोचण्याचा प्रकार केला, परंतु त्याच्यातून रक्त होता. ते घाबरले. सर्व लोकांना त्यांनी गोळा केले म्हणजे असा प्रकार आहे. तो भक्त देखील आला. त्यांनी सांगितलं की शनिदेवानी मला सांगितलं नाही की माझी मूर्ती तुम्ही इथून उचला आणि मध्यभागी स्थापन करा. परंतु ते सर्वांनी प्रयत्न केला, परंतु ती काही मूर्ती उचलली गेली. परत रात्र झाल्यानंतर परत शनिदेवानी स्वप्नातून सांगितलं का अरे तुझा भाचा आणि तुम्ही दोघं जोडीने मिळून मला उचला, त्यानंतर मी तुमच्या बरोबर. दुसऱ्या दिवशी त्याचे भाचे आणि ते मामा दोघांनी फक्त हात लावला. ती मूर्ती उचलली गेली आणि गाडीमध्ये त्यानंतर वाजत गाजत करू आणि शनिदेवाची स्थापना केली. म्हणून शनी शिंगणापूरला देखील शनीचं जन्मस्थान मानलं जातं. बरोबर. शनिदेवाचा शनी शिंगणापूरला फार महिमा आहे, फार प्रख्यात आहे. जगभरामध्ये असं कुठंच नाही तर जिथे त्या घरांना दारं देखील नाही, कुलप देखील नाही, बँक देखील आहे तिथं देखील त्या बँकेला देखील कुलूप नाही, तिथे चोरी होत नाही असं मान्यता. आणि जर केली एखाद्या होत नाही तर शनिदेव त्याला शिक्षा करतात आणि तो चोरी आपली कबूल करतो आणि पुन्हा ते. म्हणून शनी शिंगणापूरचा महिमा शनिदेवाचा फार मोठा महिमा. 9 ग्रहांपैकी एक शनिग्रह, बरोबर आहे. रवी ग्रह आहे, सोम ग्रह आहे, मंगळ ग्रह आहे, बुध ग्रह आहे, गुरु ग्रह आहे, शुक्र ग्रह आहे, राहू आणि केतू. अशा प्रकारे शनिग्रह या ग्रहांचा राजा. शनिदेवामध्ये इतकी ताकद आहे तो रंगाचा देखील राजा करतो, अशी शनिदेवाची आख्यायिका आहे. आणि राजाचा देखील रंग करतो. शनिदेवाची आपण मूर्ती म्हणतो तर सूर्यपुत्र. ती कथा मला तुम्हाला सांगायची की त्याच्या दृष्टीमध्ये फार अशी
परंतु त्याची दृष्टीमध्ये शीतलता देखील आहे. म्हणून त्याला कर्मफलदाता म्हटलं जातं. जर तुमचं कर्म जर वाईट असेल तर त्याला तो फक्त केला, तुमचं जर कर्म चांगलं असेल तर त्याला मात्र तो उद्धार केल्याशिवाय राहणार. असा शनिदेवाचा फार मोठा महिमा आहे. मग त्यानंतर ते मी सांगत होतो त्या शिळेतून छायेच्या जी शिळा छायेने जन्माला घातली त्याच्यातून शनिदेवाने आवाज दिला, अरे आणि माते घाबरून नको, मी येतोय म्हणून. त्यानंतर त्या शिळेतून शनिदेव प्रगट झाल्यानंतर मातेचं आणि दुःखद ते शनिदेवाला पाहवलं गेलं. आणि म्हणून मातेच्या न्यायासाठी परत शनिदेवाने आणि छायाला घेऊन सूर्यदेव लोकांमध्ये शनिदेव आले. तिथं योगायोग असा की त्यावेळी यमदेवता देखील होते, त्यांचा वाढदिवस साजरा केला. शनिदेव हे यमदेवता हे शनिदेवाचे बंधू आहे, थोरले बंधू. तिथं सर्व देव देखील उपस्थित होते आणि असा कार्यक्रम चालला होता. त्याचवेळी शनिदेव आणि छाया माता तिथे उपस्थित झाल्या. त्यांना विनवणी करण्यात आली की म्हणे छाया म्हणे हा तुमचा पुत्र आहे, याचा स्वीकार करा, माझा काही दोष नाहीये. सध्या देवीने मला आणि फक्त आज्ञा दिली होती सेवा करा म्हणून, आणि मी त्याप्रमाणे केले, यात माझा काही दोष नाही. ही तुमचीच पत्नी आहे आणि हा पुत्र देखील. परंतु सूर्यदेवाला असं वाटलं की मी एवढा प्रकट गोरा आणि हे असं शनिदेव सावळे ते निराश झाले. ते म्हणजे त्यांच्या मनात शंका आहे. त्यावेळी शनिदेवाला ते राहुलने आपल्या आईचा अवमान, आणि मग शनिदेवाने ती दृष्टी आणि सूर्यदेवावर, आणि सूर्यदेवावर दृष्टी टाकल्यानंतर ते पांडून झाले. त्यांचा जो चालक होता घोड्याचा तो देखील आंधळा झाला, घोडा आंधळा झाला, तो देखील आदू झाला. फार दिवस रेट होता. परंतु हा का प्रकार म्हणून देव देखील त्याच्या प्रहार करायला निघाले, इंद्रदेव वगैरे असत. परंतु इंद्रदेवाने जे वज्र वगैरे घेतलं त्याचा काही प्रभाव शनिदेवावर झाला, कारण शनिदेव हे महादेवाच्या वरदानातून निर्माण झालेले होते. महादेवाने सांगून ठेवलं होतं की तुझ्यासारखा शक्तिमान कोणी नाही, तुझ्यासारखा न्यायदेवता कोणी नाही, तुझ्यासारखा कर्मफलदाता कोणी नाही. म्हणून महादेवाच्या शक्तीपुढे इंद्रदेव असताना, वरुणदेव असताना बाकीचे देव होते त्यांचं काही चालतं नाही. मी गदा वगैरे यमानी फुटून राहिली की तिचा देखील चकनाचूर झाला. मात्र मग सगळीकडे त्यावेळी त्या वातावरण हातात निर्माण झालं, काय चाललंय वगैरे. तर त्यावेळी छायादेवीला विनवणी करण्यात आली, म्हणजे आता तुमच्याशिवाय शनिदेव ऐकणार ना. मग छायाने शनिदेवाला शांत केले, शनिदेवाची दृष्टी शांत झाली. परंतु हा प्रकार काय झाला, शनी मातेमध्ये अशी कथा आहे. विक्रम राजा हा फार महापराक्रमी राजा होता, उज्जैनचा राजा विक्रम राजा. तिथं असंख्य राजांनी उज्जैनमध्ये राज्य केलेले. उज्जैन ही मोक्षपुरी, सप्तपुऱ्यापैकी एक पुरी. तिथं महाकाल शंकराचं देखील मंदिर आहे. अहिल्या देवीने देखील आपल्याला मध्य प्रदेशमध्ये राज्य केलेले. ती उज्जैन नगरी त्याने त्या विक्रम राजाने शकाचा पराभव केला आणि स्वतःच शक चालू केलं. त्याचं 14 पुतळ्यांचं आणि सिंहासन, जसं शिवाजी महाराजांचं त्या 32 मानाचं सोन्याचं तसं त्या राजाने तिथं विक्रम राजाने देखील 100 कितीतरी वर्ष राज्य केले. तो देखील फार परम प्रतापी होता आणि त्याच्या